नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती विविध मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू असे कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत प्रिफरन्ससाठी, जे आपल्याला मदत करणार आहे ॲनालिटिकल स्टडीसाठी. तर आज आपण जळगाव जिल्हा परिषदचा कट ऑफ बघणार आहोत मित्रांनो, ज्यामध्ये प्रायमरी मराठी मीडियम आहे. बट यामध्ये सेमीच्या पण तुमची जशी मागणी आहे त्या पद्धतीने इंग्लिश मीडियमचे पण यामध्ये कट ऑफ आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर ज्या पद्धतीने आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपण जात आहोत त्या पद्धतीने पहिले पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज आपण ॲनालिसिस करूयात की काय कट ऑफ आलेले आहेत, काय ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, आणि नंतर मग आपण कॅटेगरी वाईज त्याचं ॲनालिटिकल स्टडी करूयात. तर अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी मित्रांनो 1ली ते 5वीसाठी सगळ्या विषयांसाठी इंग्रजी माध्यमाचा इंग्लिश मीडियमच्या सेमी इंग्लिशच्या जिल्हा परिषद जळगावला जागा होत्या. ॲडव्हर्टाईज पोस्ट ग्रँटेड होत्या. 50 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या मित्रांनो, आणि फक्त 4 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. 118वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. अंडर ग्रॅज्युएट टीचर 1ली ते 5वीसाठी मराठी माध्यमांच्या सगळ्या विषयासाठी एडेड ग्रँटेड ज्याला म्हणतो आपण 251 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 239 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि 72वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन PHचा 96 होता, आणि ऑर्फनसाठी 106वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. तर हे झाले मराठी आणि इंग्लिश मीडियमचे 1ली ते 5वी अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी. आता आपण 6 to 8साठी इथे ॲनालाइज करणार आहोत. तर 6 to 8साठी ग्रॅज्युएट टीचरचे लँग्वेज इंग्लिशसाठी, भाषा शिक्षकासाठी माध्यमाचे बंधन नाही राहत, तर लँग्वेज इंग्लिशसाठी ग्रँटेडच्या 25 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 25 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि 119वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. आणि PH कॅटेगरीसाठी इकडे 100 आणि 84 असा कट ऑफ ऑर्फनसाठी आपल्याला इथे बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो ग्रॅज्युएट टीचर 6 to 8साठी लँग्वेज हिंदीसाठी, हिंदी भाषा शिक्षकासाठी ग्रँटेड पोस्ट होत्या. 48 ॲडव्हर्टाईज पोस्ट टोटल होत्या. 10 कॅन्डिडेट फक्त एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि 102वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 to 8साठी मॅथ्स सायन्सच्या मराठी मीडियमच्या 98 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 58 कॅन्डिडेट फक्त एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि 104वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, आणि PH हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा 106वरती. 472 टोटल ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 336च कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. आता तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता की नेक्स्ट राऊंडला किती आले असतील, आणि ते भरले नसतील तर तुम्हाला आता ते नेक्स्ट रोस्टरमध्ये बघायला मिळणार आहेत ते आले आहेत का. तर जेव्हा वॅकन्सीज दिसतील आपल्याला तेव्हा ते लक्षात येणार आहे, तेव्हा आपल्याला अजून ॲनालाइज करायला सोपं होईल की या वर्षीचे कट ऑफ कशा पद्धतीने प्रोसीड करणार आहेत. तर आपण आता सब्जेक्ट वाईज आणि पोस्ट वाईज इथे कट ऑफ ॲनालिसिस केलेले आहेत. आपण कॅटेगरी वाईज आता ॲनालाइज करूयात. तर व्हिडिओ लेंदी न करण्यासाठी आणि तुमचा वेळ वाचवण्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करू शकता की कॅटेगरी वाईज मी तुम्हाला इथे कट ऑफ इथे ॲनालिसिस करायला देतो आहो. आता तुम्ही इथे काय करा की याला स्क्रीनशॉट काढा तुम्ही तुमचं पॉज करून, आणि जनरल कॅटेगरी असं मी कॅटेगरी वाईज तुम्हाला आता इथे शो करेल. तर तुम्ही त्याला पॉज करून स्क्रीनशॉट काढा, आणि तुम्ही बघा की तुम्ही कुठल्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये बसतात. त्याच्या मग ॲडव्हर्टाईज पोस्ट बघा, नंबर ऑफ कॅन्डिडेट्स बघा, एलिजिबल किती झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि कट ऑफ मार्क्स आपल्याला इथे बघायचे आहेत, जेणेकरून आपल्या मॅक्झिमम जिल्हा परिषद सगळ्या कव्हर होतील लवकरात लवकर. आपल्याला नंतर नगरपालिका आणि महानगरपालिका पण सगळ्या कव्हर करायच्या आहेत. विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू बरेच सारे आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. ते सगळे जाऊन तुम्ही ॲनालाइज करा व्यवस्थित, म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रिफरन्सेस द्यायचे आहेत तेव्हा आपलं परफेक्ट आपण कुठे बसतो, आपलं फर्स्ट राऊंडमध्येच कसं सिलेक्शन व्हायला मदत होईल, सगळं ॲनालाइज तुम्हाला करावं लागणार आहे. तर तुम्ही जनरल कॅटेगरीचे इथे कट ऑफ बघून घ्या पॉज करून. त्यानंतर मित्रांनो 13पासून इथपासून तुम्हाला शेड्यूल कास्टसाठी कट ऑफ बघायला मिळत आहेत. सगळ्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी 19पर्यंत इथपर्यंत तुम्हाला सगळे SC कॅटेगरीसाठी जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहेत त्याचे कट ऑफ बघायला मिळतात. हे ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत मित्रांनो, हे कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि इकडे तुम्ही कट ऑफ बघू शकता. परत ST कॅटेगरीसाठी, शेड्यूल ट्राईब कॅटेगरीसाठी विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स इथे 20पासून 26पर्यंत तुम्ही हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्सचे आणि विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्सचे ॲडव्हर्टाईज पोस्ट, कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर रिकमेंडेशन, आणि कट ऑफ इथे या कॉलममध्ये ॲनालाइज करू शकता. त्यानंतर OBCसाठी 27पासून 33पर्यंत PH ऑर्थोपर्यंत आपण बघतो आहोत. इथे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनपासून हे ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत. इकडे कॅन्डिडेट्स दिलेत एलिजिबल जे आहेत रिकमेंडेशनसाठी, आणि इकडे कट ऑफ मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर इकडे OBC लो विजनचं दिलं आहे मित्रांनो, आणि 35पासून
तर NTC तुम्ही इथे 47पर्यंत, इथे NTCचे बी सगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन NTBचे 38पर्यंत आहेत, NTCचे खाली 39 पासून 47पर्यंत आहेत. तर अशा पद्धतीने आपण इथे कट ऑफ ॲनालाइज करून घ्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून. आणि तुम्हाला नेक्स्ट कुठल्या जिल्हा परिषदसाठी अशा पद्धतीने ॲनालिसिस पाहिजे ते पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. त्यानंतर मित्रांनो 48 पासून तर तुम्ही इथे 54पर्यंत NTD कॅटेगरीसाठी सगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, ॲडव्हर्टाइज पोस्ट, इलिजिबल कॅन्डिडेट आणि कट ऑफ इकडे ॲनालिसिस करू शकता. त्यानंतर मित्रांनो 55 पासून तर 62पर्यंत EWS कॅटेगरीसाठी विथ ऑल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन अँड विदाउट हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इकडे ॲडव्हर्टाइज पोस्ट आहेत, इकडे कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि इकडे कट ऑफ तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला आता एक हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल सगळे रिझर्वेशन म्हणजे सब्जेक्ट वाईज, पोस्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज अशा पद्धतीने ॲनालिसिस करायचं. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता आणि कुठल्या सब्जेक्टमध्ये आहात हा पॉईंट तुम्हाला ॲनालाइज करायचा आहे आणि तुमची पोझिशन तुम्हाला कळणार आहे की आपल्याला मार्क्स किती आहेत सध्या या टेटला आणि आपण सध्या कुठे स्टँड करतो या कट ऑफनुसार. आणि मग जेव्हा व्हॅकन्सीज येतील तेव्हा तुम्हाला कंपॅरेटिव्ह ॲनालाइज करायचं आहे लेटेस्ट व्हॅकन्सीजनुसार की काय कॅटेगरीजचा कसा कट ऑफ लागू शकतो. त्यामध्ये टेटची डिफिकल्टी लेवल तुमची ॲनालाइज होणार आहे. मागच्या वेळेसची टेटची डिफिकल्टी लेवल काय होती, नंबर ऑफ कॅन्डिडेट्स ज्यांनी एक्झाम दिली आहे ते आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. तर याचा एक जेव्हा व्हॅकन्सीज येतील तेव्हा स्वतंत्र एक प्रॉपर ॲनालिटिकल व्हिडिओ मी बनवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आपण सगळ्या क्रायटेरियाजवरती त्याचं ॲनालिसिस करून कट ऑफचे ॲनालिसिस करणार आहोत. आणि आता आपण सध्या सगळ्या जिल्हा परिषद, नगरपालिका जेवढ्या आस्थापना आहेत त्या सगळ्यांचे कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच टीचिंग रिलेटेड अपडेट्ससाठी. धन्यवाद.